अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी रवींद्र दंगेकर आक्रमक झालेत. अशोक खरात सारखे भोंदूबाबा राज्याच्या गल्लीबोळात आहेत असं ते म्हणतायत. अशोक खरातला चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी रवींद्र दंगेकरांनी केली आहे. ज्या पद्धतीने अशोक खराताचे कृत्य बघितले तर माणुसकीला काळिंबा फासणारे कृत्य आहेत. आणि ज्या पद्धतीनं महिला भगिनी असतील बाकीचे लोकांना ज्या पद्धतीनं त्यांनी वागणूक दिली ही शाहू फुले आंबेडकर विचाराला घाला घालणारी वागणूक दिली. याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये स्वतः आदेश दिलेले आहेत, मी एकालाही सोडणार नाही. आणि मग त्याच्यामुळे त्यांचं याच्या बाबतीत त्यांनी हा निर्णय शेवटच्या टोकापर्यंत नेऊन अशोक खरातला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. अशोक खरात व्यक्ती नसून विकृती आहे. महाराष्ट्र मारणारी ही पिल्लावळे असं मिटकरी म्हणतात. सरकारनं अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात एक अध्यादेश काढावा अशी मागणी या अंतर्गत मिटकरींनी केली आहे. नाही असं आहे, ती अशोक खरात ही व्यक्ती नसून ती विकृती आहे. पण तो अशोक खरात आहे म्हणून त्याचं पाप झाकून घ्यायचं आणि त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायचा नाही. अरे ही कोणतं तुमचं बेगडी प्रेम हिंदुत्वाचं. श्वानाचा जर भगवा बिगवा रंग असेल, श्वानाचे रंग असतात, तर तो साधूच असा होत नाही. मला असं वाटते आता हे निर्जंतुकीकरण करणं महत्वाचं आहे. सरकारने एक स्पेशल अध्यादेश काढावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीची का आवश्यकता आहे? या विधानसभेच्या प्रिमायसेसमध्ये अंधश्रद्धेच्या बाबतीतली पुस्तकं वाटल्या गेली की नाही? बोंदू अशोक खराची एसआयटी कडून सलग 6व्या दिवशी चौकशी आहे. गोपनीय ठिकाणी सखोल तपास सुरूच आहे. विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर एसआयटी कडून प्रश्नांची सरबत्ती केली जाते. आज दुपारी साधारणतः 2:30 ते 3 दरम्यान खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातची एसआयटी कडून सलग 6व्या दिवशी चौकशी आहे. गोपनीय ठिकाणी सखोल तपास केला जातोय. प्रत्येक चौकशीत काही ना काहीतरी वेगवेगळे खुलासे देखील होताना दिसत आहेत. राजकीय नेटवर्क, लैंगिक शोषण, जमीन व्यवहार या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.